भयविरहित व्हावे, शोकग्रस्त प्राणी शोकविरहित व्हावे, दुःखग्रस्त प्राणी दुःखविरहित व्हावे, असे ज्यांच्या शुद्ध बुद्धीतून पुनश्च भारतामध्ये धम्मचक्र परिवर्तन झालं। त्या धम्मचक्र परिवर्तनाचे अनुप्रवर्तक त्यांनी रक्ताचे पाणी करून समाजरूपी शिवा सुजलाम सुफलाम केला। असे ते समस्तांचे उद्धारक भारतीय घटनेचे शिल्पकार पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यातीलही रत्नांना प्रथमतः समर्पण। स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमामि, सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि, ओकास वन्दामि भन्ते द्वारकयेनं दत्तं सर्वापराधं कमतु मे भन्ते द्वितीयंपि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं वन्दे। सभ्येऽपि बुद्धं दशवरतनुजं बोधिसेव्यं नमामि, वन्दामि ते प्रियं सभ्यं सपठानेषु पठितं साररेकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा। यस्य मूले निसिन्नो वा सपारे विद्यङ्गका भक्तो सवयुद्धं सथा वन्दे तं बोधिसत्वम्। इमाय धम्मान् धम्मपटिपत्य धम्मं तु देवि, इमाय धम्मान् धम्मपटिपत्य संघं तु देवि। अद्धा इमाय पटिपत्य जाति जरा मरणं महा परिमुच्यसामि, इमिना पुण्यक्तमेन मामे बालसमागमो सत्तं समागमो हन्तु यवनिपनपत्य। देवो वसन्तु कालेन साससम्पत्तिहेतुः, प्रीतो भवन्तु लोकंस राजा भवतु धनिको। त्यानंतर थोडक्यात आपण भीमस्तुती भीमस्मरण घेऊया। निर्मल चक्षु गवीर घोषं गौरवर्णं सुखाय, अभय चित्तं निभयतां सुरत धम्मं सुप्रेम, विरतराज्यं सुजननीतं भीमरावं सरामि, भीमरावं सरामि, भीमरावं सरामि। दिव्य प्रभरत्न तु साधु वरदान तु अद्य कुलभूषण तु भीमराजा। सकल विद्यापति ज्ञान संग संगति, शास्त्र शासनमति बुद्धि तेजा। पंकजा नरवरा रत्न स्वजन उद्धरा, भगवंत अमुसाखरा भक्त काजा। चवदार संगरी शास्त्र न धरिता करी, कंपला अरिवरी रौद्र रूपा। मुक्तिपथ कोणता जीर्ण स्मृती जाळिता, उजाळीला अगतिका मार्ग साधा। राष्ट्रघटनाकृती शोभती भारती, महामानव बोलती सार्थ सज्ञा। शरण बुद्धासनी शरण धम्मासनी,
शरण संहासनी भीमराज भीमराज भीमराज। रसिक रत्नाजी थोडक्यात आपणा सर्वांना मंगलमैत्रीपर आशीर्वादपर समदेशना देखील असेल त्यांना सूचना करतो तुझे वदंत करतो करतो। महाकारुणिक भागवत स्वामी संत आणि बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर या विचारांना मी त्रिवार वंदन करतो। आदरणीय बोधनपंते जे आमचे सिनियर भिक्षू आहेत त्यांना सुद्धा मी वंदन करतो। आणि आजचा जो दिवस आहे तो 65 इयर्स झालेले आहेत संपादीक्षेला। आणि मी तिथून आहे म्हणजे नागपूरचा, त्या नागपूरमध्ये संपादीक्षा ही घडवण्यात आली होती आणि त्याचा भरपूर मोठा इम्पॅक्ट आपल्या पूर्ण सोसायटीवरती गेलेला आहे। आता सगळ्यांना माहिती आहे की बाबासाहेबांचं जे काम आहे ते अतुल्य आहे आणि सगळ्या जाती धर्मातल्या लोकांकरता बाबासाहेबांनी काम केलेलं आहे। बाबासाहेबांनी जे काही काम केलेलं आहे ते अतुलनीय आहे आणि ते सगळ्यांना माहिती आहे की तुमचं काम आहे। पण सगळ्यात इम्पॉर्टंट जे असते माणसाला जीवन जगायला किंवा माणसाला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसं काय आचरण केलं पाहिजे, कसं काय राहायला पाहिजे, पैसे आणि इतर काही जे आहेत हे भरपूर काही जे गरजेचे वस्तू असतात किंवा जे मटेरियल थिंग्स आहेत ते भरपूर लोकांकडे आहेत। इव्हन ते तालिबानी लोकांकडे पण असतील। आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये असे काही समाज आहेत त्यांच्याकडे भरपूर काही पैसे आहेत आणि बाकी आहेत। बट व्हॉट अबाउट द माइंड एज्युकेशन आणि व्हॉट अबाउट an आर्ट ऑफ लिव्हिंग की कसं काय आपण जीवन जगलं पाहिजे, ते म्हणजे आपल्याला बाबासाहेबांनी बुद्धांचं जे धम्म आहे ते आपल्याला ते देऊन दिलेलं आहे। आणि बुद्धांचा जो धम्म आहे तर हा एक जीवन जगण्याची एक कला आहे। कसं काय आपण जीवन जगलं पाहिजे, कसं काय आपला माइंड बॅलन्स, सोसायटी बॅलन्स, परिवारामध्ये बॅलन्स आणि देशांमध्ये कसं काय बॅलन्स आपण प्रॉपरली करू शकतो हे बुद्धांच्या धम्मामुळे हे शक्य होऊ शकते। आपले जे काही आता नेबरिंग कंट्रीज आहेत जसं जापान घ्या, थायलंड घ्या किंवा कोरिया आहे, चायना आहे। भरपूर माझं ट्रॅव्हलिंग असते देश विदेशामध्ये आणि बाबासाहेबांच्या कृपेने कमीत कमी 27 देश मला फिरायची संधी मिळाली। तर त्यामध्ये मी बघतो की किती जरी ते गरीब असतील काही देश आपल्यापेक्षा इकॉनॉमिकली, तरी त्या लोकांचे कॅम्पस असतात, आपल्या मुलांकरता संस्कार विधीसाठी त्यांचे सेंटर्स असतात। इव्हन ते अमेरिकेला असो, लंडनमध्ये असो, कुठेही असो तर ते धम्माला किती महत्त्व देतात। तिथून ते आपल्याला पेड म्हणजे तो जरी जाईल त्याचे पैसे ते कापणार नाही। बहुतेक जर तो दुसऱ्या धर्माला जर कुठं जात असेल तिरुपतीला याला त्याला तर बहुतेक त्याला त्याचे पैसे नाही मिळणार। पण हे जर शिकण्याकरता म्हणजे जे काही माइंड बॅलन्स आहे, जे काही तुम्हाला मनाला संस्कारित करायचं आहे, मनाला संयमित करायचं आहे, कारण की मनच हे आहे की आपल्या पूर्ण शरीराला आणि आपल्या वाचेला तो कंट्रोल करतो। तर त्याला कसं काय आपण संस्कारित करू शकतो, त्याला कसं काय आपण बॅलन्स करू शकतो, कसं काय आपण निगेटिव्हिटीमधून बाहेर येऊ शकतो, कसं काय आपण एक क्रिएटिव्ह होऊ शकतो, आपल्या ब्रेनला किंवा आपल्या मनाला कसं काय आपण चांगलं करू शकतो, हे इथं 10 दिवसाच्या याच्यामध्ये शिकवलं जातं। मी भरपूर लोकांना सांगतो की तुम्ही नवरात्र 9 दिवस करता, तुम्ही नवरात्र 9 दिवस फक्त तुम्ही वेस्ट ना करून या। तुम्ही 45 वर्ष 50 वर्ष हे केलं ना ते फक्त 10 दिवस जरी तुम्ही तिथं द्या, 9 दिवस नवरात्र, तुमच्या लाईफमध्ये चेंजेस येऊन जाणार। तुम्ही इतकं केलं ना ते कुठल्याही धर्माचे असतो, कुठल्याही जातीचे असतो, तर इतकं ते पॉवरफुल आपला हा धम्म आहे। मी आता ऑनलाईन क्लासेस घ्यायचा तर भरपूर हिंदू लोक वगैरे मला जॉईन होते, हे करायचे ते करायचे,
मग मी त्यांना फक्त एकच सांगितलं, म्हणजे भगवान बुद्धांचा फक्त तुम्ही मैत्री भावना करा. तर त्यांचं मैत्री भावना केल्याने त्यांना दीड दिवसांनी 2 दिवसांनी त्या लोकांमध्ये परिवर्तन हे जाणवलं. आणि त्यांनी ते सगळं जे करत होते ते जे काही देवीचं याचं त्याचं त्यांनी ते सोडलं. मी त्यांना सांगितलं नाही की तुम्ही सोडा, तर त्यांच्या लाईफमध्ये चेंजेस आले आणि जास्त नाही. म्हणून आपण काय म्हणतो, ए ही पस्तिको. आपण वंदना घेताना काय म्हणतो, ए ही पस्तिको. ए ही पस्तिकोचा अर्थ काय होते, या आणि बघा. आपण बोलतो काय, या आणि विश्वास करा बोलतो काय आपण. आणि जो माणूस बघतो मग त्याला तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाहीये की विश्वास करा, तो विश्वास करेलच, कारण की त्यांनी प्रत्यक्ष ते बघितलेलं आहे, त्यांनी स्वतःचं रिअलायझेशन केलेलं आहे. तर सद्धर्म किंवा जे धर्माचे जे प्रचारक आहेत, आपल्यामध्ये काय चांगलं आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तुझ्यामध्ये काय वाईट आहे, तुझ्या धर्मामध्ये काय वाईट आहे, आपलं ते काम नाही आहे. तर आपल्यामध्ये जे चांगले व्हॅल्यूज आहेत, जे काही गोष्टी भगवान सांगितलेल्या आहे, ते जर आपण लोकांपर्यंत जर आपण घेऊन गेलो तर लोक कुणीही तुम्हाला नाकारणार नाही, तुम्हाला एक्सेप्ट करणार, कारण की तुम्ही लोकांमध्ये काही परिवर्तन आणण्याच्या इच्छेने तुम्ही त्यांच्याकडे जात आहे. तसंच आम्ही सध्या मुंबईमध्ये या 1 जानेवारीपासून किंवा या जानेवारीपासून काही ऍक्टिव्हिटीज आम्ही संस्थे थ्रू स्टार्ट केलेल्या आहेत. तर मी मुस्लिमांना जोडलं, ख्रिश्चनांना जोडलं, पारसीला जोडलेलं आहे, सगळ्या धर्मातल्या लोकांना मी जोडलं. माझे 2 ते 3 दिवस दर्गेमध्ये झाले, म्हणजे माझे मीटिंग्स असतात ते तसं काय आपण युनायटेडली काम केलं पाहिजे, सगळ्या मॉनिटरीजला मी जोडलेलं आहे. या जानेवारी महिन्यापासून सगळं ऍक्टिव्हिटीज केलेलं. आपल्याला जर लॉकडाऊन झालं तर कितीतरी गरीब लोकांना मी जाऊन झोपड्यामध्ये जाऊन जेवण द्यायचं, राशन द्यायचं. भरपूर लोकांना फायनान्शियल हेल्प, म्हणजे ज्यांना तुम्ही सक्षम समजता समाजामध्ये, पारसी लोक आहेत, मुस्लिम लोक, ते लोक माझ्याकडे आहेत, मी त्यांना फायनान्शियली हेल्प केलेलं आहे. मग त्याच्यानंतर मी कमीत कमी 90 लाख रुपये रेज केले इथून तिथून, आणि 90 लाख रुपयाचं मी मेडिकल इक्विपमेंट वेगळ्या हॉस्पिटल्सना मी दिलेलं आहे. व मुंबईमध्ये कोविड सेंटर आहे, अहमदाबादमध्ये आहे, नागपूरमध्ये आहे. आता एक ॲम्ब्युलन्स सर्व्हिस सुद्धा आपण स्टार्ट करतो. ते 18 लाख आपण ॲम्ब्युलन्स बुक केलेली आहे. असे जे चांगले कामं आहेत, जे ह्युमॅनिटेरियन कामं आहेत, त्या कामाकडे आपल्या समाजाने लक्ष केंद्रित करणं भरपूर गरजेचं आहे. आणि हे कामं आपण करत आहोत. आणि आता आपण या कोविडमध्ये भिक्खू संघाचे भरपूर हाल बेहाल झालेले आहेत. तर काही भिक्षूंचं मी टेक केअर करत आहे. त्यामध्ये आपले चेंबूरचेच एक भिक्षू आहेत, ते त्यांना बेडसोल झालेला आहे, डायलिसिसमध्ये आहे. तर त्या भिक्षूंचं पण मी म्हटलेलं आहे की तुम्ही काळजी करा नको. तर त्याचं जे काही खर्च आहे तर त्यात आपण करत आहोत. कमीत कमी 5 ऑक्टोबरपासून त्यांचा मागे कमीत कमी आपण 60-70 हजार रुपये टाकले. म्हणजे त्याचं डायलिसिस आहे, ॲम्ब्युलन्स आहे, मेडिकलचं, हे सगळं आपण खर्च करत आहोत. त्यानंतर या 24 तारीखला आपण महासंघदाना भिक्षूं करता नागपूरमध्ये दीक्षाभूमीमध्ये ठेवत आहोत. तर बाबासाहेबांचा हे जे धम्मचक्र प्रवर्तन दिवस आहे या निमित्त, आणि कमीत कमी आपण त्यांना 6 महिन्यापर्यंत राशन आपण प्रोव्हाइड करत आहोत, त्यांना मेडिकल इक्विपमेंट देत आहोत, त्यांना आपण फायनान्शियल हेल्प सुद्धा आपण करत आहोत. आपले भिक्षू सुद्धा स्ट्रॉंग झाले पाहिजे, कारण की कुठल्याही धर्माचे धर्मगुरू जर स्ट्रॉंग झाले तर तो धर्म तितकाच वाढतो. मग दुसरं सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मग या वर्षाच्या एंडिंगमध्ये बाबासाहेबांची 130वी जयंती निमित्त, 125 ते 130वी जयंती निमित्त माझा संकल्प होता की पूर्ण विश्वामध्ये जाऊन मी बाबासाहेबांचा आणि बुद्धांचा प्रचार करेल. कमीत कमी 27 देश माझे ट्रॅव्हलिंग झाले. त्यानंतर मी कंटिन्युअस कॉन्फरन्सेस करेल प्रत्येक वर्षाला. प्रत्येक कॉन्फरन्सेस मी गुजरातला 4 ऑर्गनाईज केले, एक बँकॉकला, एक स्वीडनला. असं 5वा जे कॉन्फरन्स आहे ते आपल्या मुंबईमध्ये आपण करत आहोत. त्यात आता हाजेरी दर्गा, माहीम दर्गा, चर्चेस आणि जैन लोक, सगळे मायनॉरिटीचे लोक ते या कॉन्फरन्सला जुळत आहेत. आणि बाबासाहेबांची 130वी जयंती निमित्त आपण ते मोस्ट प्रॉब्ली इथं षण्मुखानंद हॉल आहे सायनला, इथं आपण करणार आहोत. या डिसेंबरला 10 ते 15चा म्हणजे ते मोठं कॉन्फरन्स राहणार. असे की याला मला असं वाटतं की या प्रकारे जर आपण बाबासाहेबांप्रती प्रॉपर वेळी श्रद्धांजली किंवा त्यांच्या कामाप्रती आदरांजली मला या वेळी करता आली, तर त्याकरता मी ते तुमच्यासारखे जे लोक आहेत ते मला सपोर्ट करतात, आणि जे बाहेरचे पण लोक आहेत ते मला सपोर्ट करतात, त्यानंतर भरपूर मंगल मैत्री. आणि हा जो दिवस आहे तसंच मानव सेवेमध्ये आपण किती काम करू शकतो त्याच्यावरती आपलं विचार आपण केलं पाहिजे. तर आपण आपला समाज आहे की इतर समाजातल्या लोकांना सुद्धा आपण कसं काय हेल्प केली पाहिजे आणि त्यांना कसं काय आपल्यासोबत जोडलं पाहिजे. तर हेच आपला सद्धर्म आपल्याला शिकवतो. आणि आपण या मार्गावरती चालून जे काही आपल्याला मनशांती किंवा जे काही तुम्हाला एक
झाला आहे. चांगला हेल्थ जर तुम्हाला पाहिजे असेल, लोकसेवेमध्येच तुमच्या मनाला सुख आणि समाधान मिळेल असं मला वाटते. तर तुम्ही सुद्धा चांगले कामं करा आणि आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये तुम्ही आनंदित राहा. या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा आणि बुद्धांच्या मार्गाला तुम्ही जावे आणि बाबासाहेबांनी जे 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत त्याला तुम्ही मानावे. आणि माझी इच्छा राहणार की जर इथं 22 प्रतिज्ञाचे करतात फलक जर तुम्ही लावू शकले तर वेलँगुड इतकी जागा आहे की या जागेमध्ये जर आपण एका निवासस्थान भिक्खू निवासस्थान जर ठेवलं तर भिक्खू राहतील, आपल्याकडे येत जात राहतात भिक्खू लोक, त्यांच्याकरता चांगलं होऊन जात आहे. त्यामध्ये काही ना काही प्रशिक्षण आणि काही ना काही भिक्खू राहतात, त्याचं काही ना काही ते संस्कार आपल्या लहान मुलांवरती आपल्या फॅमिलीवरती त्याचं ते इम्पॅक्ट होऊ शकतो. तर भरपूर धन्यवाद. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे भरपूर वर्षापासून मी इथं येत आहे, ऑलमोस्ट 2008 किंवा 2009 पासून मी सातत्याने येत आहे. आणि माझं सेकंड होम तर आता सुरेखाताईचं घरच आहे. मागच्या लॉकडाऊनमध्ये पण 3 महिने मी तिथंच होतो. मी सुरेखाताईकडे, तर ती माझी एक फॅमिलीच आहे ती. तर आणि तुम्ही सुद्धा माझी एक फॅमिलीच आहे. तर जे काही आहे तर तुमच्या सपोर्टमध्ये मी आहे, माझ्या सपोर्टमध्ये तुम्ही राहता. आपण एक चांगलं काम या मुंबईमध्ये आपण करू शकतो. धन्यवाद. आजच्या प्रसंगी एक तुम्हा सर्वांच्या समोर प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1950ला भारतीय संविधान त्या देशाला समर्पित केलं, लोकार्पण केलं. त्या देशातील लोकांच्या कल्याणासाठी समर्पित केलं. त्याच्यामध्ये संबंध अधिकार लिखित स्वरूपात आहेत की भारतातील प्रत्येक नागरिकाला हा अधिकार मिळाला पाहिजे, अशा प्रकारची तरतूद आणि नोंद करण्यात आली. बरं, हे संबंध अधिकार भारतीय राज्यघटनेमध्ये संविधानामध्ये नमूद असताना आपल्याला धर्मांतराची गरज होती का? धर्मांतर म्हणजे नेमकं काय? तर तुम्ही सर्वांनी याच्यावर विचार करायची गरज आहे. का? तर धर्मांतराच्या अगोदर आणि धर्मांतरानंतर तुमच्या स्वतःमध्ये काय बदल झाला हे तुम्ही स्वतः परीक्षण करायचं आहे. पहिलं धम्मचक्र परिवर्तन कोणी केलं असेल तर ते म्हणजे तथागत भगवान बुद्धांनी सारनाथ येथे पंचवर्गीय भिक्खूंना अनित्यवादाचा सिद्धांत, आर्य अष्टांगिक मार्गाचा सिद्धांत, 4 आर्य सत्याचा सिद्धांत सांगून पहिलं धम्मचक्र परिवर्तन केलं. त्याच्यानंतर जे झालेले आहे ते परिवर्तन नाही तर ते अनुप्रवर्तन झालेलं आहे. म्हणजे जे भगवान बुद्धांनी केलं त्याचं अनुकरण केलं, म्हणजे त्या परिवर्तनाचं अनुकरण केलं, त्याला आपण धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन म्हणतो. प्रवर्तन बोलतो का? प्रवर्तन फक्त तथागत भगवान बुद्धांनीच केलं, त्यानंतर सम्राट अशोकांनी केलं, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. ह्या 2 महापुरुषांनी केलेल्या परिवर्तनाला आपण अनुप्रवर्तन दिन म्हणतो. का? तर ते त्या परिवर्तनाचं यांनी अनुकरण केलं म्हणून त्याला अनुप्रवर्तन दिन असं म्हणतो. आणि जोडणी करण्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केला. 1-2-3 वर्षापूर्वी एक समाजात चर्चा होती, द्विधावस्था होती की विजयादशमी अर्थात धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन विजयादशमीला साजरी करायची का 14 ऑक्टोबरला साजरी करायची. अनेक लोकांच्या मनामध्ये संभ्रम होता की कुठे कधी करायची. तर बाबासाहेब आंबेडकरांनी तारखेवर भर न देता, तारखेचा विचार न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक प्रसंगाला निवडलं आणि त्या निवडल्यानंतर येणारी तारीख योगायोगाने 14 ऑक्टोबर आलेली आहे. म्हणून आपण 14 ऑक्टोबर नाही तर आपण विजयादशमी हा दिवस कुठल्याही तारखेला येऊ साजरा करायचा असतो. म्हणून ही शंका आपली दूर झाली ह्या परिवर्तन दिनाच्या निमित्त, अनुप्रवर्तन दिनाच्या निमित्त. म्हणून तो प्रसंग पहिलं धम्मचक्र परिवर्तन, त्यानंतर सम्राट अशोकांचं अनुप्रवर्तन विजयादशमीच्या दिवशी. विजयादशमी काय?
ज्या राजांनी अनेक अशा प्रकारचा नरसंहार केला होता आणि त्या नरसंहारामध्ये त्यांना 10 गुण अवगुण अंगीकारावे लागले. ते 10 अवगुण असणाऱ्या वर विजय मिळविला. त्या 10 गुणांवर विजय मिळवला. तेव्हापासून विजयादशमी किंवा दशहरा अर्थात 10 गुणांचा पराजय केला, 10 गुणांना अवगुणांना हरवलं, म्हणून त्याला दशहरा सुद्धा हा शब्द प्रचलित झालेला आहे. म्हणून आजच्या ह्या प्रसंगी पहिलं धम्मचक्र परिवर्तन, दुसरं अनुप्रवर्तन सम्राट अशोक, तिसरं अनुप्रवर्तन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर या ठिकाणी 1956. तर ह्या धम्मचक्र अनुप्रवर्तनातून आम्हाला काय जर मिळालं असेल तर ते म्हणजे आयडेंटिटी मिळाली. काय मिळालं? आयडेंटिटी मिळाली. 1950 सर्व अधिकार दिले होते, परंतु त्या अधिकाराच्या माध्यमातून आमची आयडेंटिटी, धार्मिक आयडेंटिटी तयार झालेली नव्हती. तुम्हाला माहित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 ला धर्मांतराची घोषणा केली आणि त्या घोषणेमध्ये तुम्हाला सर्वांना ते वाक्य माहीत आहे की मी त्या विशिष्ट अशा धर्मात जन्माला आलो, परंतु ह्या धर्मात मी मरणार नाही, या मरताना त्या धर्माचा मी कुठल्या प्रकारचे वचन बोलू देणार नाही, अशा प्रकारची निर्मिती करणार आहे. म्हणून ती घोषणा झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे अनेक लोक आले. कोण लोक आले? अनेक धर्मांचे दूत आले, धर्मगुरू आले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्या मुक्तीचा मार्ग कोणता? त्याच्यामध्ये हे कारणे सांगितले, 2 कारणे, ऐहिक आणि आध्यात्मिक. ऐहिक कारणामध्ये जे भौतिक कारणामध्ये तुम्हाला रस्त्याने चालत असताना चांगला शूज घालून फिरायची परमिशन नव्हती. जर फिरला तर तुम्हाला शिक्षा व्हायची, लोक मिळून मारायचे. तुम्ही सोन्याची अंगठी घातला तर तुम्हाला मारायचे. तुम्ही जर सोन्याची चेन घातली मारायचे. तुम्ही घालायची कोणती? जर्मल असं ना, जर्मल. 3ची वेळ घे. तुम्ही जर पितळेच्या भांड्यामध्ये पाणी वाहून नेत असाल तर तुमच्यावर अन्याय आहे. तुम्ही कशात आणून फक्त बळीच्यामध्ये मारा. आणि तुम्ही जर टॉयलेटला जाताना काही घेऊन गेला, तो रिक्वायरमेंट घेऊन गेला, पैसे आणि ते घेऊन येतो आणि यांची रिक्वायरमेंट. अशा प्रकारची भौतिक कारणे होती आणि त्या भौतिक कारणाला बदलण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे मार्ग स्वीकारला. ही आमची आयडेंटिटी कोणती आहे? आम्ही अशा प्रकारचंच वर्तन करावं, अशा प्रकारची आयडेंटिटी होती. म्हणून हे कारण आहे. त्याच्यामध्ये पुढे आणखी सांगतो. त्याच्यामध्ये दुसरं आहे आध्यात्मिक कारणे. आध्यात्मिक कारणामध्ये आम्हाला देवळात जायला परमिशन नव्हतं. होतं का? जे की तुम्हाला माहीत असेल नाशिकच्या संदर्भामध्ये सांगत बसणार नाही. आम्हाला देवळात जायला परमिशन नव्हती, आम्हाला पूजापाठ करायला परमिशन नव्हती. अर्थात आम्हाला श्रद्धा व्यक्त करण्यासाठी कुठल्याही प्रकारची सुख आणि सुविधा नव्हती. म्हणून एक आध्यात्मिक कारण. त्या 2 कारणांमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवलं की नाही, मला आता या धर्मात राहायचंच नाही, मला हा धर्म सोडायचा आहे आणि एका नवीन धर्मामध्ये, एका नवीन संस्कृतीमध्ये मला प्रवेश करायचा आहे. नवीन संस्कृती अंगीकारायची आहे. त्या नवीन संस्कृतीनुसार माझ्या समाजाला पुढे घेऊन जायचं आहे. अर्थात समताधिष्ठित समाज निर्माण करायचा आहे. कसा? समताधिष्ठित. तिथे कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही. कारण या समाजामध्ये, ह्या धर्मामध्ये वर्गकलह होता. एका वर्गाने दुसऱ्या वर्गावर अन्याय करावा. अशा वर्गकलहामधून सुटण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 ला धर्मांतराची घोषणा केली. केल्यानंतर अनेक लोक बाबासाहेबांकडे आले आणि बाबासाहेबांना बोलले की बाबासाहेब, आमचा धर्म स्वीकारा, आमचा धर्म स्वीकारा. का? कारण की त्या लोकांना सुद्धा राजकीय लोकांनी पाठवलं असावं. कारण की लोकसंख्या ज्यांची जास्त असेल तिथे सुद्धा सत्ता त्यांची जास्त असू शकते. बाबासाहेबांनी दुसरेही कारण सांगितले आहेत. आपल्या ह्या समाजाकडे 3 गोष्टी नाही आहेत. कोणत्या? म्हणजे धर्मांतराच्या उद्देशात. कोणत्या नाही? आमच्याकडे पुरेसं मनुष्यबळ नाही, आम्ही आमच्या मतावर निवडू शकत नाही, मनुष्यबळ नाही. दुसरी गोष्ट, आमच्याकडे द्रव्यबळ नाही, म्हणजे आमच्याकडे पैसा नाही. आणि तिसरी गोष्ट, आमच्याकडे मानसिक असणारी सुदृढता आहे, ती आमच्याकडे नाही, ती गुलाम आहे. त्या 3ही गोष्टी नाहीत
म्हणून हे बरोबर आहे मामा. ऐहिक कारणामधून आध्यात्मिक कारणामधून बाहेर पडण्यासाठी जेव्हा घोषणा केल्यानंतर अनेक लोक आले, बाबासाहेब तुम्ही सांगा तुम्हाला काय पाहिजे, आमचा धर्म स्वीकारा. ख्रिश्चन धर्मगुरू, मुस्लिमचे पण हैदराबादचे नवाब गेले, अनेक लोक गेले, शीख लोक गेले, पण बाबासाहेब बोलले की नाही, सद्ग्रस्त हो, तुमचा हा पैसा मला नको. मी धर्मांतर करत आहे तुमच्या पैशासाठी नाही. पैशासाठी करतोय का? अजिबात नाही. मी धर्मांतर करत आहे की माझ्या समाजाला आयडेंटिटी निर्माण करून देण्यासाठी, ओळख निर्माण करून देण्यासाठी आणि समता दृष्टीत समाज निर्माण करण्यासाठी मी धर्मांतर करत आहोत. तुमचा पैसा तुम्ही घेऊन जा. जर मला पैसाच हवा असेल तर मी माझ्या समाजाकडून 1-1 रुपया जमा करेन आणि 1-1 रुपयाच्या आधारे माझ्यासमोर पैशाचा ढीग लागेल आणि त्या आधारे मी समता दृष्टी समाज निर्माण करेन. नको तुमचा पैसा तुम्ही घेऊन जा. तुम्हाला माहित आहे कविता आहे, नाही कधीच पटणार नाही अशी मन धरणी चतुर आहे, बोली ठासून तुमच्या ठाई जाऊ जमायत असून नाही तुमच्या दीडदमडीच्या पायी मी माझ्या समाजाला कदापिही विकणार नाही. जर तेव्हा बाबासाहेबांनी विकला असतं तर आज बाबासाहेब आंबेडकर काय राहिले असते? हे जे आजचे उद्योगपती आहेत ना, अदानी असेल किंवा धीरूभाईचा पोरगा हा मुकेश किंवा अनिल असेल, यांच्यासमोर काय राहिले नसते. कारण की त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब एकमेव असे कॉमिस्ट होते, भारतातले एकमेव कॉमिस्ट होते की प्रॉब्लेम ऑफ जगप्रसिद्ध ग्रंथ लिहून भारताच्या रुपयाची किंमत कशी काय सर्वांवर संशोधन करणारा एकमेव व्यक्ती ते जर कष्टाने घेतले असते तर सबंध मुंबई त्यांच्या मालकीची राहिली असते. सबंध मुंबई आणि मुंबईतील त्यांचे बंगले सोन्याच्या विटांनी, सोन्याच्या पत्र्याने राहिले असते. एवढं मोठं त्यांचं वैभवताचं वैयक्तिक राहिलं असतं. परंतु बाबासाहेबांनी वैयक्तिक काहीच केलं नाही तर समाजासाठी केलं. तुम्हाला माहित आहे ज्या माणसाकडं 1951 पर्यंत 4 मंत्रीपद होते, किती 4 मंत्रीपद होते, त्या माणसाच्या मृत्यूच्या पत्त्यात त्यांच्या बँकेत पैसे किती असावे? ओनली 50,000. किती? फक्त 15,000. आजचा नगरसेवक जरी असेल ना तर त्याच्या 7 पिढ्या बसून खाली येऊन त्यांच्याकडे पैसे असतात. किती? 7 जनरेशन. एवढं त्यांच्याकडे पैसा असतो. परंतु बाबासाहेबांचं काम एवढं शुद्ध, एवढं प्रामाणिक, एवढं सुंदर, अगदी स्पष्ट असणार होतं. स्वतःसाठी काहीच केलं नाही. जर केलंच असतं तर आज जगातले एकमेव उद्योगपती राहिले असते. जगातल्या अर्थशास्त्रामध्ये एकमेव असणार. तुम्हाला माहित आहे ना, वेल्बी नावाचं एक पथक आलं होतं भारतामध्ये, डॉक्टर वेल्बीचं पाश्चिमात्य पथक आलं आणि त्या पथकाने भारताची अर्थव्यवस्था काय आहे, अर्थव्यवस्थेत चर्चा करण्यासाठी एक सभा बोलवली आणि त्या सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकर सुद्धा बसले होते. डॉक्टर वेल्बी म्हणून अनेक लोकांनी चर्चा केली भारताच्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये. सभा संपली. सभा संपल्यानंतर बाबासाहेब उभे राहिले आणि त्या वेल्बीला उतरताना बोलले की डॉक्टर वेल्बी, हे जे तुम्हा सर्वांनी रेफरन्सेस दिले आहेत ना, हे माझ्या ग्रंथाच्या आधारावर दिले आहेत आणि त्याचा लेखक मी आहे. कोणता? तो प्रॉब्लेम ऑफ ब्युटी. तेव्हा तो मनुष्य तिथेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नतमस्तक झाला आणि पुढील कार्य बाबासाहेबांच्या हाती सोपवले. बघा, एवढा मोठा अर्थशास्त्रज्ञ, त्यांची आर्थिक परिस्थिती काय राहिली असती? परंतु नाही, माझ्या समाजाला आर्थिक स्वावलंबन निर्माण व्हावं आणि त्यांच्यामध्ये सेल्फ रिस्पेक्ट निर्माण व्हावा, ही नवीन आयडेंटिटी निर्माण करण्यासाठी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून आणि धर्मांतराच्या माध्यमातून आपल्याला एक नवीन ओळख करून दिली. काय ओळख करून दिली? नवीन. आजही बघा, समजा सफेद वस्त्र अर्थात सफेद पॅन्ट, सफेद शर्ट, चांगला शूज घालून जर आजच्या दिवशी कोणी कुठे जात असेल तर लोक बोलतात, अरे हे मोठा असेल. ही काय निर्माण झाली? आयडेंटिटी निर्माण झाली. आजच्या दिवशी, विजयादशमीच्या दिवशी एखादी महिला सफेद वस्त्र परिधान करून, अर्थात साडी परिधान करून, अर्थात सोन्याचे दागिने परिधान करून, सुंदरशा चप्पल घालून जर पुढे जात असेल तर लोकांच्या मनामध्ये भावना निर्माण होते की अरे ही मोठा असली पाहिजे. ही आयडेंटिटी त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. कशामुळे?
तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या ह्या धर्म परिवर्तनामुळे. कारण पूर्वी जरी आम्हाला दागिने घालायचे असतील तर जर्मनचेच घालावे. गळ्यामध्ये महिलांनी सोन्याचा दागिना घालण्यावरच होता, जर घातला तर तिला मरोच तर मार. अशा प्रकारची ही आयडेंटिटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या धर्मांतराच्या माध्यमातून मिळवून दिलेली आहे. म्हणून आपण हे दिवस आहे कशाचा? बदलांचा दिवस आहे. कोणत्या बदलांचा? आमच्या ओळखीच्या बदलांचा, आमच्या आयडेंटिटीच्या बदलांचा. आमची आयडेंटिटी 1956 नंतर बदलली आणि जागतिक स्वरूपाची झाली. कोणत्या स्वरूपाची? केवळ भारतीय राहिली का? केवळ महाराष्ट्र राहिले का? जगातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये जाऊन ती जाऊन राहिली. बौद्ध म्हणलं की त्याला एक वेगळी ओळख आहे की नाही? जगाच्या संस्कृतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना टाकलं, जागतिक कीर्तीची आयडेंटिटी निर्माण करून दिली. आज जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये तुम्ही गेलात आणि बौद्ध म्हटलात की त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे? सन्मानपूर्वक आहे. म्हणून ही आयडेंटिटी धर्मांतराच्या माध्यमातून आपणा सर्वांना मिळालेली आहे. हे कशामुळे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यागामुळे. आणि हेच सन्मान, हीच आयडेंटिटी आपल्याला निर्माण करायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आत्मविश्वासासारखी जगात कुठली दैवी शक्ती नाही. खरं तर हे 8वीच्या पुस्तकामध्ये मी स्वतः वाचलं होतं. परंतु बाबासाहेब दैवीला मानत नसत. त्यांनी त्या पाठ्यपुस्तक छापणाऱ्यापर्यंत वाद घातला होता म्हणजे टीचरचा. ते असं कसं काय वाटते? असू शकतं कसं की आत्मविश्वासासारखी जगात दुसरी कुठली शक्ती नाही असं असू शकतं. दैवी हा शब्द त्याने टाकला का कोणी टाकला माहित नाही, असो तो वादाचा विषय. परंतु म्हणतात की आत्मविश्वासासारखी जगात कुठली शक्ती नाही. त्या आत्मविश्वासाच्या आधारावर तुम्हाला स्वतःची आयडेंटिटी निर्माण करता येते. जर माझ्यामध्ये आत्मविश्वास असेल, प्रगल्भता असेल तर माझ्यामध्ये विल पॉवर निर्माण होतो आणि मला जे करायचं आहे, मला जे बाबासाहेबांच्या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे ते जाऊ शकतं तेव्हा जेव्हा त्यांच्यामध्ये आत्मविश्वास असतो. म्हणून प्रामुख्याने आयडेंटिटी, स्वातंत्र्याची आयडेंटिटी आपल्या सर्वांच्या सोबत राहण्यासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कोणत्या? आता मी सांगितल्याप्रमाणे एक आहे सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ डिपेंडन्स अँड सेल्फ रिस्पेक्ट. त्या सेल्फ रिस्पेक्टसाठी त्या 2 प्रामुख्याने पहिल्या महत्त्वाच्या आहेत, सेल्फ कॉन्फिडन्स अँड सेल्फ डिपेंडन्स. तुम्हाला माहीत आहे की नाही मला माहीत नाही, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबाद या ठिकाणी एक विद्यार्थ्यासमोर भाषण दिलं आणि भाषण दिल्यानंतर एक विद्यार्थी प्रभावित झाला आणि बाबासाहेबांचं भाषण संपल्यानंतर स्टेजवरून खाली उतरल्यानंतर बाबासाहेबांना आग्रह केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मी त्या वर्गामध्ये शिकत आहे आणि मला आता इथून पुढे त्या धम्माच्या चळवळीमध्ये, समाजाच्या चळवळीमध्ये काम करायचं आहे, सामाजिक चळवळीमध्ये काम करायचं आहे. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात त्यांना, हे तरुणा, तुला सामाजिक चळवळीमध्ये काम करायचं असेल ना तर पहिल्यांदा तू तुझं शिक्षण पूर्ण कर. शिक्षण पूर्ण केल्यानंतर पहिल्यांदा तू स्वावलंबी बन, सेल्फ डिपेंडंट बन. जेव्हा स्वावलंबी कार्यकर्ता नसतो तेव्हा इतरांवर जर डिपेंडंट असतो तेव्हा तो कार्यकर्ता स्वाभिमानी असू शकत नाही, तर तो गुलाम असतो. कोण असतो? गुलाम असतो. म्हणून पहिल्यांदा तू सेल्फ डिपेंडंट, अर्थात पहिल्यांदा तू स्वावलंबी बन आणि त्यानंतर सामाजिक चळवळीमध्ये काम कर. जर स्वावलंबन नसेल तर कोणाचा ना कोणीतरी गुलाम असतो. आता बघा, कुटुंबामध्ये एक प्रमुख व्यक्ती करणार आहे, बाकीचे सर्व बसून खाणार आहे. तर स्वावलंबन, हे 4 लोक स्वावलंबी आहेत का? नाही, त्यांच्यावर डिपेंडेंट आहे. जर त्यांनी जर नाही म्हटलं तर यांचं खायचं काही चालत नाही. त्यांनी जर पैसे दिले नाही तर यांचं काही चालत नाही. अर्थात त्यांनी सांगितलेल्या गोष्टी, अर्थात पैसे देणाऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टी खालच्या लोकांना सांगितल्या, हे करते करावंच लागतं. नाही, उद्या पैसे देत नाही. राजकीय चळवळीमध्ये काम करत असताना प्रथमतः तुम्ही स्वावलंबी बना. स्वावलंबनाशिवाय तुमच्या स्वातंत्र्याला कुठलाही अर्थ उरत नाही, तर अर्थात तुम्ही गुलामच आहात. काय आहात? गुलाम आहात. म्हणून पहिल्यांदा आत्मविश्वास,
आत्मविश्वासाने शिका, आत्मविश्वासाने नोकरी मिळवा आणि नोकरीच्या माध्यमातून तुम्ही स्वावलंबी बना आणि स्वावलंबानंतर तुमचं स्वतःचं स्टेटस अर्थात तुमच्या स्वतःची जी सेल्फ रिस्पेक्टची भावना आहे ती खरी तुमच्यामध्ये निर्माण होईल. तोपर्यंत होणार नाही तर म्हणेल की नाही हा त्याच्यावर डिपेंडंट आहे, त्याच्याकडे कशाला जायचं, त्याची आयडेंटिटी अशी मिळालेली बनेल. म्हणून आपण आपल्या समाजातील लोकांनी ह्या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यायचं आहे. कोणी काय पैसे दिले तर स्वाभिमान विकायचा का, सेल्फ रिस्पेक्ट विकायचा का, 2 पैशासाठी 4 पैशासाठी नाही विकायचा. कारण तेच लोक आपला स्वतःचा स्वाभिमान विकतात जे स्वतः कॅपेबल नसतात. कोण विकतात? तेच लोक आपल्या स्वतःचा स्वाभिमान विकतात जे स्वतः पात्र नसतात. आणि ते पात्र होण्यासाठी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण स्वतः आत्मविश्वासाने आपली स्वतःची एक आयडेंटिटी निर्माण करायची आहे. म्हणून आपल्या समाजामध्ये आपल्या प्रत्येक लोकांमध्ये 3 गोष्टी असणं गरजेचं आहे. एक आत्मविश्वास, दुसरं स्वावलंबन आणि स्वाभिमान. स्वाभिमान हे मनुष्याच्या जीवनामध्ये कधीही कुठेही विकत मिळत नाही. स्वाभिमानंतर मुक्त जीवन जगता आलं पाहिजे, स्वाभिमानाने जीवन जगता आलं पाहिजे. स्वाभिमानासारखी शक्ती, स्वाभिमानासारखं मनुष्यत्व आपला पूर्ण प्राप्त करून नाही. तुम्हाला माहिती आहे की नाही थोडंच वाटतं. हे जर तुम्हाला आर्थिक नुकसान वाटत असेल तर तुम्ही स्वतःला तुमचा आर्थिक फायदा करून देण्यासाठी मी तुम्हाला त्या लोकांपेक्षा 4 पट पैसे देतो, काकडे काढा आणि विका. तेव्हा बाबासाहेब म्हणतात की स्वाभिमान हे भाकरीपेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे. काय म्हणतात? स्वाभिमानाची किंमत केवळ भाकरी एवढी नाही तर त्याच्या कितीतरी पटीने मोठी आहे. म्हणून आम्हाला स्वाभिमान पाहिजे. माझं आर्थिक किती नुकसान झालं तरी चालेल, परंतु मी स्वाभिमानाशिवाय जीवन जगत नाही, लाचारी जीवन जगत नाही. तुम्ही लाख रुपये देत असेल आणि मी माझा स्वाभिमान गहाण ठेवा म्हणत असेल, गुलाम बना म्हणत असेल तर मी त्यापैकी बनणारा मनुष्य नाही. अशा प्रकारचं वाक्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या व्यक्तीला बोललेलं आहे. म्हणून स्वाभिमानाने जीवन जगण्यासाठी आपणा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला एका नवीन संस्कृतीमध्ये टाकलं आणि एक नवीन ओळख करून दिलेली आहे. म्हणून त्या ओळखीला आपण कुठेही तडा जाणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. काय घ्यायची आहे? काळजी. असं मला म्हणायचं नाही की तुम्ही इतरांचा अपमान किंवा इतरांचा सन्मान करू नका, परंतु आपल्या धर्माशी प्रामाणिक राहा, आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहा. कारण बाबासाहेबांनी मोठ्या प्रयासाने, मोठ्या महत् प्रयासाने, मोठ्या मेहनतीने हे आपल्या सर्वांना मिळून दिलेलं आहे. काय? तर स्वाभिमान. बाबासाहेब कधी कोणासमोर झुकले का? नाही झुकले. कारण त्यांच्यावर तशा प्रकारची विद्वत्ता होती. बाबासाहेबांसमोर कुठलाही प्रश्न येऊ द्या तर बाबासाहेब अगदी समर्पकपणे उत्तर द्यायचे. कुणी अपमान केला तर अपमानाला सुद्धा बाबासाहेब वेगळ्या मार्गाने उत्तर द्यायचे. कधी बाबासाहेब उलट बोलायचे नाही, परंतु त्यांनी अपमान केला ना मी पण त्यांना त्याच्या वाक्याची जाणीव करून देणार, पण वेगळ्या मार्गाने. तुम्हाला माहित आहे एका बाबासाहेबाचा अपमान एक प्रोफेसर नेहमी करत असे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स त्या ठिकाणी अंगुलीमाला ओरिजिनल अंगुलीमाल नव्हता किंवा त्याची नाव सुद्धा अंगुलीमाल नव्हतं. तो अहिंसक होता. सर्व विद्यार्थ्यांमध्ये प्रावीण्य असणारा विद्यार्थी होता. थोडासा वेगळा विषय आहे पण त्या विषयाकडे मी जाणणार नाही. तद्वतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढे विद्वान होते की त्या टीचरला कधी कधी, प्रोफेसरला कधी कधी राग यायचा. तर एके दिवशी काय झालं, मध्यंतर झाली आणि मध्यंतर झाल्यानंतर ते प्रोफेसर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा कॅन्टीनमध्ये गेले. प्रोफेसरांनी एका टेबलवरच्या चेअरवर बसून एक टेबल पकडला, तर भोजनाला सुरुवात केली. बाबासाहेबांनी भोजन घेतलं. बसण्यात थोड्या वेळ बसले आणि काहीतरी पाणी वगैरे काहीतरी सांडलं असेल, काहीतरी झालं असेल, टेबल अस्वच्छ असेल, उठले आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन बसले. तर तो प्रोफेसरांनी काय म्हणावं, प्राण्यांना किंवा पक्ष्यांना एका ठिकाणी बसून खायची कधीच सवय नसते. अपमान केला ना, बाबासाहेब काहीच बोलले नाही. बाबासाहेब शांतच राहिले. वर्गामध्ये गेले. वर्गामध्ये दुसरा प्रश्न विचारला.
कोणता प्रश्न की जेणेकरून अपमान होईल. कधी कधी वाटतं ना विद्यार्थ्यांना वर्गामध्ये प्रश्न विचारायला आला नाही ते थोडं अपमानित वाटतं ना, थोडं कमीपणा वाटतं ना. दुसरा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, समजा तुम्ही रस्त्याने जात आहात, जात असताना तुमच्या समोर एक पैशाची थैली पडली आणि शहाणपणाची थैली पडली, तर तुम्ही कोणती घ्याल? प्रश्न समजला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रस्त्याने तुम्ही जात असताना एक पैशाची थैली पडली आणि एक शहाणपणाची पडली, कोणती घ्याल? बाबासाहेबांनी कोणती घेतली असेल? कोणती घेतली असेल? तर्क करा. शहाणपणाची. तर बाबासाहेबांनी उत्तर काय द्यावं बघा. खूप बाबासाहेब आंबेडकर युक्तिवादामध्ये एक नंबर होते, कारण की बाबासाहेबांचा आवडता ग्रंथ कोणता? मिलिंद प्रश्न. आणि त्याच मिलिंद प्रश्नाच्या आधारावर औरंगाबादमध्ये जे कॉलेज बनवलं त्यांनी, मिलिंद कॉलेज, आणि नागसेनवर. नागसेन ह्या मिलिंद प्रश्नामधला गुरु, भंते गुरु, भिक्षू गुरु आणि राजा हा त्यांचा विद्यार्थी, मिलिंद राजा त्याचा विद्यार्थी. म्हणून मिलिंद कॉलेज आणि नागसेन परिसर. विद्यार्थी कसला असला पाहिजे? तर मिलिंद कॉलेज सारखा, अर्थात मिलिंद राजासारखा, आणि शिक्षक त्या परिसरामध्ये राहणारा कसला असला पाहिजे? तर नागसेन सारखा. तर बाबासाहेबांनी उत्तर काय द्यावं? समजा मी रस्त्याने जात आहे आणि माझ्यासमोर पैशाची एक थैली पडली आणि शहाणपणाची एक थैली पडली, तर मी पैशाची थैली घेईन. का? कारण की माझ्याकडे पैशाची कमी आहे, माझ्याकडे शहाणपणाची नाही. आणि म्हणून ज्यांच्याकडे शहाणपणाची कमी आहे त्यांनी शहाणपणाची घ्यावी, माझ्याकडे पैशाची कमी म्हणून मी पैशाची घेतो. तिथेही सुद्धा तो मास्तर, तो प्रोफेसर कमी पडला. तो बोलला की नाही, त्या माणसाला ठरवण्यामध्ये, या माणसाला अपमानित करण्यासाठी आपण परिपूर्ण नाही, आपण पात्र नाही, अशा प्रकारची त्याच्या स्वतःला जाणीव झाली. नंतर ते कधीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्यासाठी प्रयत्नशील राहिला नाही, कारण बाबासाहेबांमध्ये फार मोठा आत्मविश्वास होता आणि स्वाभिमान पण खूप होता. म्हणून आपण आजच्या ह्या दिवशी स्वाभिमानाने जीवन जगण्यासाठी अगदी कटिबद्ध राहायला पाहिजे. गांधीजीने सांगितल्याप्रमाणे थोडा मोठा चांगला परिसर आहे, एक भिक्षुनिवास बनवा ना. भिक्षुरातील आमच्यासारखे, तर तुमची मुलं बाळं येतील आमच्याकडे, आम्ही त्यांना 2 चांगल्या गोष्टी सांगू. आईवडिलांशी कसं वागलं पाहिजे, बहिणीशी कसं वागलं पाहिजे, भावांशी कशी वागलं पाहिजे, आजोबांशी कसं वागलं पाहिजे, आजींशी कसं वागलं पाहिजे. हे भविष्य काळासाठी तुमच्या मुलांची मिळालेली संस्कृती संपत्ती बनत असते. म्हणून विहार केवळ एका दिवसासाठी आपण बांधतो का? नाही. विहाराची संकल्पनाच नाही. तर विहारामधून विकारमुक्ती झाली पाहिजे. ती विकारमुक्ती केवळ विजयादशमीच्या दिवशी आलं आणि कार्यक्रम संपला म्हणून होणार नाही, तर त्याला दररोज साफ करावं लागतं. आपण कपडे एकदा घेतो, एकदा घेतल्यानंतर एक दिवस घातल्यानंतर कधी धुतो? कधी धुत नाही का? आज घातले की उद्या काढून टाकतो, धुवून टाकतो, पुन्हा घालतो. तद्वतच आपल्या मनाला दैनंदिन जीवनामध्ये दररोज साफ करण्यासाठी, ह्या धम्माची आयडेंटिटी अगदी चांगली ठेवण्यासाठी. नाहीतर असं होणं की बघा, अरे बौद्ध, आजकाल म्हणतात ना बौद्धांचं लग्न, ही आयडेंटिटी तयार झाली की नाही? बौद्धांचं लग्न म्हणजे वेळेवर लागत नाही ना. या संस्कृतीला कलंकित केले की नाही? ते कोणी केलं कलंकित? अन्य लोकांना आपण दोष देण्यात अर्थ नाही. आपण म्हणतो की याला शिव्या दिला त्याला, हे आपली साफ दृष्टी चुकी आणि आपल्या स्वतःची चूक आहे. तर त्यांनी सांगितलं दुसऱ्या धर्माच्या लोकांनी तुला लग्न वेळ नको लावू म्हणून सांगितलं? कधी फोन केला होता का लावू नको म्हणून? कधी चिठ्ठी पाठवली का? नाही. हे मी करत आहे ना. म्हणून अशा प्रकारचे अनेक गुण आपला समाज करत आहे. म्हणून बौद्ध धर्माला कलंकित करण्यासाठी अकुशल कर्म तरी माझ्या मते आपण कोणी करू नये. बौद्धांचं लग्न म्हटलं की त्याला टाईमही नाही, टेबलही नाही. अशा प्रकारची आयडेंटिटी इथून पुढे निर्माण करायची नाही. करायची का? अजिबात नाही. तुम्हाला जर लग्नाची वेळ तुम्हाला माहिती आहे की उशिरा लागणार, लोक वेळावर येणार नाही, लांब आहे, तर 2 घंटे 3 घंटे लेट धरा. लेट धरा ना. 12चं लग्न 2ला धरा, 3ला धरा, 4ला धरा, पण 12चं लग्न 4ला लावू नका. त्याच्यामध्ये आम्हाला सुद्धा अपमान वाटतो. अन्य समाजाचे लोक येतात तेव्हा ते म्हणतात की काय लोकांचं लग्न, येतात आणि भेट देऊन जातात, लग्न कधी लावा, आशीर्वाद देतात, निघून जातात.
का ही आम्ही आमच्या समाजाची अवस्था अशी अजिबात इथून पुढे करायची नाही. जर विश्वर आला विहारात तर परिसरातील लोकांना समजून सांगेल, अरे वेळेवर लग्न लागलं पाहिजे, नेहमी नेहमी समजून सांगेल आणि तो त्यासाठी प्रयत्नशील राहील. म्हणून आजच्या ह्या प्रसंगी अधिक काही न बोलता ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण करून दिलेल्या आयडेंटिटीला अर्थात ओळखीला आपण कलंकित तरी करू नये अशा प्रकारची तुम्हाला एक सूचनापेक्षा आग्रह करतो. आग्रह कारण की आईला आग्रह करू शकतो, माझ्या मित्र आग्रह करू शकतो, परंतु सूचना थर्ड पर्सनला देऊ शकतो. म्हणून तुम्ही माता पित्यासारखी फॅमिलीचे लोक ह्या नात्याने तुम्हाला सर्वांना आग्रह करतो की जर मला काही धम्मासाठी चांगलं करता नाही आलं, धम्माची आयडेंटिटी अधिक वंदिगत करता नाही आली तर कलंकित तरी मी करणार नाही. त्याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहूया आणि ते प्रयत्नशील राहण्यासाठी तुम्हा सर्वांना ह्या समाजामध्ये ह्या धम्मामध्ये मोठं आयुष्य मिळू दे, सर्वांना मोठं वैभव मिळू दे, सर्वांना मोठी आर्थिक प्रगती होऊ दे, सर्वांना सर्वसंपत्ती देव अर्थात आयु वनं सुखं बलं सर्वसंपत्ती प्राप्त होऊ दे अशा प्रकारच्या ठिकाणी मी भावना व्यक्त करणार आहे. सर्वांच्या इच्छा आणि अपेक्षा पूर्णत्वाकडे जाऊ, सर्वांच्या इच्छा आणि अपेक्षा पौर्णिमेच्या चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वाकडे जाऊ अशा प्रकारची या ठिकाणी मी भावना व्यक्त करणार आहे. इथेच तर थांबणार आहे. सर्वांना माझा कारुण्यमय जय भीम. त्यानंतर सूचना आहे परंतु सर्वांसाठी कंपल्सरी नाही. काय तर तुमची आणि आमची कनेक्टिव्हिटी असली पाहिजे. कधीतरी आपली कनेक्टिव्हिटी निर्माण होते विजयादशमीच्या दिवशी, 14 एप्रिलच्या दिवशी. एखाद्या वेळेस लग्न असेल तर नाहीतर तेव्हा आम्हाला नाही बोधाचार्य असतात म्हणा, ठीक आहे, ते त्यांचं काम करतात. ते आपल्या समाजाची आणि आपली कनेक्टिव्हिटी असली पाहिजे. त्यासाठी मी छोटासा एक प्रोजेक्ट राबवत आहे की माझ्यासाठी चांगला, तुमच्या पुण्यकर्मासाठी चांगला, धम्मासाठी चांगला आणि तुमच्या चित्तामध्ये मी काहीतरी कुठेतरी दिला असता एक श्रद्धा असते. माझं कुठेतरी तिथे योगदान असेल ना, तिथे माझी श्रद्धा असते की नाही माझं इथे काहीतरी आहे. त्या गोष्टीबद्दल, त्या वस्तूबद्दल, त्या घटकाबद्दल माझं तिथे काहीतरी असेल तर श्रद्धा असते. म्हणून ती श्रद्धाही उत्पन्न व्हावी यासाठी एक मी जे गव्हर्नमेंट सर्वंट असतील, जे बिझनेसमॅन असतील त्यांच्या सर्वांसाठी आहे की मला फक्त तुम्ही महिन्याला 500 रुपीज पे करायचे. तुमच्या सर्वांकडे जे गव्हर्नमेंट जॉबला असतील किंवा अन्य कुठल्या कंपनीत असतील सर्वांची काय कटतं, इन्शुरन्स कटतं, मेडिक्लेम कटतं, बाकी काय काय EMI कटतात. धम्माचे इन्शुरन्स काहीच नाही. म्हणून धम्माचा इन्शुरन्स 500 रुपीज. मग कोणाला 2 लाख पगार असेल किंवा 1 लाख असेल किंवा 50,000 असेल किंवा 20,000 असेल, किती असो सर्वांसाठी फक्त 500 रुपीज. मी संदेशकडे किंवा रवी सोनवणेकडे मी माझ्या अकाउंट ट्रान्सफर करणार आहे किंवा मी त्यांच्याकडे देणार आहे. ज्यांना ज्यांना पॉसिबल असेल ते केवळ आताच नाही, 1 दिवसासाठी, 1 महिन्यासाठी नाही, तर आपल्याला हे लाईफ टाईम असला चालवायचं आहे. 500 रुपये म्हणजे नक्की आहे. माझं काहीतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म क्रांतीच्या प्रती, त्यांच्या त्यागाच्या प्रती काहीतरी कॉन्ट्रीब्युशन असू दे, काहीतरी एक योगदान असू दे. म्हणून ही माझी सर्वांना सूचना आहे, कंपल्सरी नाही. अशा प्रकारची पुन्हा एक त्या ठिकाणी मी सूचना करून इथेच थांबतो. पुन्हा सर्वांना माझा कारुण्यमय जय भीम. बाबासाहेबांचा जोरात बोला. बाबासाहेबांचा, बाबासाहेबांचा, बाबासाहेबांचा जय भीम बोला. जय भीम. आता एक काम करा, तो चालू
उपस्थित प्रिय सज्जन, आजच्या या प्रसंगी आपण सर्व एका महान अशा ऐतिहासिक प्रसंगाला अनुमोदित करत आहोत, सन्मानित करत आहोत, गौरवान्वित